मोदी जी ने हर घर नल के माध्यम से 12.65 लाख करोड़ मतलब 12 करोड़ 65 लाख घरों में जल से नल पहुंचाने का काम समाप्त। ये जो आप तस्वीरें देख रहे हैं ये बहुत साधारण तस्वीर नहीं है। ये पूरे देश की सरकार की और सरकारी सिस्टम की पोल खोलती तस्वीरें हैं। ये तस्वीरें आज की हैं, पुरानी नहीं। जिस देश में अरबों रुपए जल जीवन मिशन के तहत खर्च किए जा रहे हैं, जानते हैं, जब भारत एक ऐसा देश है कि जब भी कोई समस्या आती है, चाहे बाढ़ हो, सूखा हो, पानी की कमी हो, तो उस समय सबसे ज़्यादा खुश होते हैं नेता और उस एरिया के, उस क्षेत्र के, उस राज्य के सरकारी अधिकारी। जानते हैं ऐसा क्यों? क्योंकि जब समस्या आएगी, पत्रकार हो या लोग हो, पेपर में छपेगा, सामने आएंगी, उसके लिए पैसा सेंक्शन होगा, संसद में या राज्य की विधानसभाओं में चर्चे होंगे, सबका ध्यान दिला के उसमें पैसा उसके लिए दिया जाएगा कि भाई इस समस्या का निदान किया जाए। जैसे वो पैसा वहाँ से आगे चलेगा, शुरू हो जाएगा कमाई का खेल। उन लोगों के ज़हन में ये चीज़ें नहीं आएंगी। 25 किलोमीटर दूर, सोचिए, ये महिलाएं 12 किलोमीटर दूर आई हैं पानी भरने। 12 किलोमीटर पानी लेकर जाएंगी, यानी लगभग 24-25 किलोमीटर। एक एक बूंद के लिए जो औरतें सुबह से लेकर शाम तक 2 बूंद पानी के लिए तरस रही हों, वहाँ क्या होगा विकास? क्या यही देश है जो कि 5 ट्रिलियन इकोनॉमी की तरफ बढ़ रहा है? यही देश है जो 2047 तक विकसित देश में बदलेगा? क्या इस देश में गरीबों के लिए या जिस एरिया में जिस सुविधाओं का अभाव है, वहाँ तक नज़र पहुँच रही है इन नेताओं की? ये तस्वीरें हमको आपको विचलित कर देंगी, क्योंकि हमारे और आपके लिए ये तस्वीरें सामान्य नहीं है। हाँ, ये हो सकता है नेताओं के और ब्यूरोक्रेटों के चेहरे पर शिकन नहीं आए, क्योंकि उनके पास तो आंकड़ों में कितने पैसे आए और कितनी कमाई उनकी हुई, सिर्फ इस पर ध्यान है। ये है बीड जिले के, महाराष्ट्र के बीड जिले के तहसील में स्थित कोरडेवाड़ी गांव। ये यहाँ लगभग ग्रामीण जो है पिछले 35 वर्षों से भीषण जल संकट का सामना कर रहे हैं। 5000 की आबादी है इस गांव की, और इसे जल जीवन मिशन के तहत पानी देने का वादा किया गया था, बजट भी पास हो गया था, लेकिन आज भी महिलाओं को पानी पीने के लिए रोज़ कई किलोमीटर पैदल चलना पड़ता है। एक और चीज़ इसमें जुड़ी हुई है। परंपरा के मुताबिक यहाँ पुरुष नहीं जाते पानी के लिए, पानी लाने के लिए। सारी तकलीफ महिलाओं को उठानी पड़ती है। इस गांव में 1 करोड़ 34 लाख रुपए की जल जीवन मिशन योजना मंजूर की गई थी, लेकिन प्रशासनिक उदासीनता के कारण यह आज भी अधूरी है और ग्रामीणों को इसका कोई लाभ नहीं मिल रहा। नाबाद कोरड़ वाले इस गांव के लोग अपने मूलभूत ज़रूरतों जैसे खाना पकाने और पानी पाने के लिए एक एक बूंद तरस रहे हैं। पानी की कमी इतनी विकट है कि गांव में लोगों की शादियां तक नहीं हो पा रही हैं। कोई भी परिवार इस क्षेत्र में अपनी बेटी की शादी नहीं करना चाहता। सोचिए क्या गुजरती है यहाँ के लोगों पे। यह सिर्फ एक आदमी के पानी पीने की बात नहीं है, उस परिवार में खाना पकाना, अगर मवेशी हैं उनके लिए पानी, नहाने के लिए, बर्तन साफ करने के लिए। तो बीड जिले के कोरडेवाड़ी
भावा के लोग पानी के लिए आज भी तरस रहे हैं। इस गांव के लोगों का पानी के लिए संघर्ष पिछले 35 सालों से आज भी जारी है। जब जब चुनाव आता है तब तब नेता वोट मांगने के लिए आते हैं, लेकिन कोरडेवाड़ी इलाके की बाड़ी बस्तियां आज भी बुनियादी सुविधाओं से महरूम हैं। जैसा कि कोरडेवाड़ी नाम से पता चलता है कि मराठी भाषा में इस गांव के लोगों को पीने का पानी बिल्कुल भी नहीं मिल पा रहा है। प्रदर्शन हुए, भूख हड़ताल हुई, नेता आए, आश्वासन दिए, लेकिन प्रशासन आज भी गहरी नींद में है। सिर्फ इसलिए नहीं कि पानी नहीं है, हमें अपनी लड़कियों की शादी बचपन में ही करनी पड़ती है। जब जब गर्मी आती है तब तब पानी पीने की चिंता होने लगती है। और बीड़ जिले के केज तालुका के कोरडेवाड़ी गांव में लोग पानी पीने के लिए इस गर्मी में भटकने लगे हैं। आप देख सकते हैं तस्वीरों में, चारों तरफ पहाड़ी हैं। पहाड़ों से घिरे इस गांव की आबादी करीब 5,000 है और गांव के आसपास लगभग 8 बस्तियां हैं छोटी छोटी। इस बस्ती में रहने वाले आज भी आदिवासियों से भी बदतर और मुश्किल की ज़िंदगी जी रहे हैं। टूटी हैं सड़कें, बिजली की कमी है, हेल्थ सेंटर नहीं है, आंगनवाड़ी और स्कूल के सेंटर भी नहीं है, और इन सबसे बढ़कर तो पानी की कमी की वजह से गांव वालों की सेहत और विकास दिन ब दिन बिगड़ता जा रहा है। इस गांव के लोगों को पुणे से पानी लाने के लिए 5 किलोमीटर तक पैदल चलना पड़ता है। उन्हें एक जग पानी के लिए पूरा दिन बिताना पड़ता है, क्योंकि प्राइमरी स्कूल 5 किलोमीटर दूर है और इसलिए बच्चों के लिए इतना दूर जाना भी मुश्किल हो रहा है। यहाँ के बच्चे प्राइमरी स्कूल में नहीं जा पाते हैं। उन्हें चिलचिलाती धूप में 5 किलोमीटर दूर पैदल चलते हुए पीने के पानी के लिए भी जूझना पड़ता है। गांव के सभी लोगों के लिए एक बड़ी समस्या है। लड़कियों की शादी नहीं होना, पानी नहीं, बुनियादी सुविधाओं का अभाव। दूसरी तरफ जब सरकार के नेताओं के आप भाषण सुनेंगे तो लगेगा कि आज कुछ ही दिन बाद तो हम अमेरिका से, जापान से, इंग्लैंड से, जर्मनी से बराबरी करने वाले हैं। महिलाओं के बारे में जब सरकारें बात करती है, सरकार के ऊंचे मंत्री जब बात करते हैं, बड़े मंत्री बात करते हैं, प्रधानमंत्री जब बात करते हैं और कि महिलाएं कहाँ कहाँ पहुँची, तो सीधे चांद पर पहुँचा देते हैं। एक लाइन में हमारे देश की महिलाएं चांद पर पहुँच रही हैं, लेकिन उनको ये चीज़ें नहीं दिखाई देती। ये तस्वीर नहीं दिखा सकते कि हमारी यहाँ की महिलाएं एक एक बूंद पानी के लिए 10-10 किलोमीटर, 12-12 किलोमीटर पैदल जाती हैं, सर पर पानी ढो के लाती हैं, पूरे परिवार को पिलाती हैं। ये तस्वीर नहीं दिखाई देती। बड़ा अजीब विडंबना है जो चकाचौंध का दिखा के, उसका विज्ञापन बनवा के, टीवी में चलवा के, अच्छे अच्छे चित्र पेपर में छपवा के और अपनी वाहवाही लूटते हैं। लेकिन इनका दर्द आप तस्वीरों के जरिए समझ सकते हैं, क्योंकि आप भी एक आम आदमी हैं और आम आदमी की पीड़ा आम आदमी ही समझेगा। जब तक इस देश की हकीकत से इन लोगों का पाला नहीं पड़ेगा, जब तक जनता शिक्षित नहीं होगी, तब तक ये एसी में बैठकर, संसद में बैठकर, विधानसभा में बैठकर और तमाम बखान करते रहेंगे। काश सोचिए ये इस गांव में पहुँचें और इनको कुछ दिन रहने के लिए वहाँ कह दिया जाए, क्या हाल होगा इनका। ये तो जहाँ पहुँचते हैं तो 50 गाड़ियों का काफिला, पानी तो छोड़ दीजिए, एक एक बोतल जो ये लोग पानी पीते हैं 1200 रुपये पेट करते हैं। क्या क्या मिला रहता है उस पानी में,
मिनरल्स, विटामिन्स, क्या क्या मिला लगता है, लेकिन इन गरीबों का क्या? सुनिए इन गांव के लोगों का क्या कहना है। माझं नाव शीतल नाना यादव, गाव कोरडेचीवाडी, वस्तीवर राहतो, कानिफनाथ वस्ती. पाण्याची समस्या आहे आमच्या इथं. पाणी आमच्या इथं नाही. लग्न झालेलं एक 16 वर्ष झालं. 16 वर्ष चालू आहे लग्नाला. आधी वाटलं आहे पाणी, पण आता काय पाणी नाही. 16 वर्ष होऊन गेलं. सासू सासरे आधी म्हणले आज होईन, उद्या होईन, आज होईन, उद्या होईन. आयुष्य आता आयुष्य तर संपत आलं. मग पाणी नाही. इथून पाणी आणतो, तिथून पाणी आणतो. 4-5 किलोमीटर चालत जावं लागतं. टिकवीत हांडा आणायचा. एकच घेऊन यायचं, 2 घ्यायला येत नाही. रस्ते बराबर नाही. डोंगर आहे आमच्या इकडं. मग चढ उतार लागते. त्याच्यामुळं ठेवायचं, आणायचं. पाण्याला गेलं तर 5 वाजल्यापासून बारीला बसायचं. 1-2 हांडे भरतेत पाण्याचे. मग तेवढेच घेऊन यायचे. मग 12-1 वाजते. तिथून पुढं स्वयंपाक करायचा. मग परत जेवण करायचे. आंघोळ्या तर 10-10, 15-15 दिवस आंघोळीला तर पाणीच नाही. भांडे घासायला नाही. तेच नुसतं धुवायचं ना आपलं, तेच खायचं प्यायचं त्याच्यातच. इतकी परिस्थिती आमची अवघड झाली. मग लेकरं नेले तर लेकराला बी शाळेत टायमावर जाणं होत नाही. इथून 4-5 किलोमीटरवर लेकराला शाळेत, गावात मुलीला त्याला जावं लागतंय. सोय नाही, रस्ता बी नाही. आता रस्ता खांदायला चालू. आता व्हायला लागलाय रस्ता. मग लेकरं पाण्याला नेले तर त्यांचं शाळेत वेळेवर जाणं व्हायना. शाळेत सर गेले तर त्यांना ओरडत येतं, कशामुळं काय? आमच्या पाण्यामुळं त्यांना शाळेत बी नाही, काहीच नाही. मग आता आम्ही कारखान्याला जातो, ऊस तोडतो. 6 महिने पहिला चलत होता, पण आता 2 महिने बी चलाना. इथं आलं, इथं शेतीत काही पिकांना वरून निसर्गाचा जेवढा पाऊस पडन तेवढंच आपलं बाजरीचं पीक तेवढं निघतंय. दुसरं आमच्याकडे ज्वारी नाही, गहू नाही, तसलं कसलंच काही नाही. फक्त बाजरी, निसर्गाच्या पावसापुरतं तेवढं सोयाबीन आणि बाजरी एवढंच आमच्याकडे, दुसरं काही नाही. मग त्याच्यावर आम्ही पाण्याचं तुम्हाला सांगते, उन्हाळाभर आम्हाला 4 महिने पूर्ण तिथं जायचं. कुणाच्यात गेलं तर थोडं आलं तर ते म्हणतंय थोडंच येतंय, आमच्या पुरतंच आहे. काही घराला भेटतंय, काही घराला भेटत नाही. इतकं अवघड होऊन गेलंय आमचं. आम्हाला वाटलं होईन आज उद्या, पण आणखीन बी पाण्याची समस्या आमची पूर्ण होईना. खासदार तेवढं निवडणुकीपुरतं येतात, सांगतात की आम्हाला मतदान करा. काय आम्हाला एवढं डोंगरातले आम्ही लोक आहेत, अडाणीत, शिकलेलं नाहीत, काय नाहीत, आम्हाला काय कळत नाही. जायचं इथून गेलं तरी काही लोकाला अशा गाड्या, त्यांना मतदान असल्यावर रानात असले तर त्यांना घेऊन यायचं. पण आमची तशी बी सोय नाही. आम्ही इथून गावापर्यंत 6-7 किलोमीटर आमचं गाव आहे, तिथपर्यंत आम्ही चलत जायचं. त्यांना मतदान करायचे, त्यांना यायचं, आम्हाला मतदान द्या म्हणून यायचं. मग आम्ही जायचं, मतदान द्यायचं. आम्हाला असं कोणी तिथं गेलं तर त्यांच्या पायाजवळ सध्या उभा करीत नाहीत, का दारात सध्या उभा करीत नाहीत. कुठं कुठला कागद काढायचा म्हणलं तर आधी द्या म्हणते तर 400 नाही तर 500 रुपये. कुठली एखादी किम आली तर धड आम्हाला ते पैसे, घरकुल आलं तर घरकुलाचे निम्मे पैसे ते हाणते, तर नंतर आम्हाला ते सांगत आहेत की असं द्या, अगर तसं द्या म्हणून. आमचं काही चलतच नाही ना, त्याच्यामुळे आम्हाला कळतच नाही काही. धड आमचे घरकुलं नाही तर गाय गोटा नाही. पाण्याची समस्या आमची असली, हिरीचं 5-5 परस हिर खांदायला घेतली तर त्याच्यात पाणी लागाना. बोर 6-6 फूट, 600-600 फूट गेला तर त्याला पाणी लागाना. कोण थोडं लागलं तर पावसाळ्याभर पाणी, उन्हाळ्यात त्याला काही पाणी येईना. येतंय 4-2 हांडे तर तिथं जाऊन बारीला कुणाच्यात बी जाऊन थांबायचं. लेकराच्या शिक्षणाचं अवघड झालं, आमचं अवघड झालं. आणि कारखान्याला जातो ती असं दुसरीकडे आम्ही कामाला जातो, ही डबे आमचे कामाचे अशाला असे डबे. जायचं कामाला तर पाण्याकडे थांबलं तर मग तिथंच टाइम होते, तर कामाचा टाइम निघून जाते. मग धड आम्हाला कामाला नाही, काहीच नाही. आमचं खायचं प्यायचं, पाणी तर प्यायला नाही, पण खायचं सध्या असं पैसा सध्या दिसना. इतकं अवघड आमचं झालंय. आणि कारखान्याला गेलं अगर कामावर बी असं दुसरीकडं, इथून ह्या गावात तर काम पाण्यामुळे लागतच नाही, का तर पाणीच नाही. त्याच्यामुळे इथं कुठंच काम नाही. घाटावर दुसरीकडं असं मसाजोग, पिंपळगाव, सारणी, हे तिकडल्या ठिकाणी आम्ही कामाला गेलो तर त्यांचं जायचं यायचं ते पिकअपवाल्याला भाडं आम्हाला किती 200 रुपये हाजरीन. 200 रुपयामध्ये ते बी आता तर उन्हाळ्यात ते सध्या नाही, का तर इथंच पाण्याची वाट बघत बसावं लागते आम्हाला. मग तेव्हा पाण्याला जी गेलो 5 वाजल्यापासून ते तिकडंच बारीनं हे डबे भरलेले, हे अशाला असे डबे आणून इथंच ठेवले आम्ही. पाण्यामुळं कामाला जाता आलं नाही, काहीच नाही. डबे भरलेले असेच आहेत आमचे. इतकं आमचं अवघड झालं. आणि मुलांचं तर इतकं अवघड झालंय की लईच अवघड. माझे आता सध्या 6 दीर, आमच्या घरातले 6 दीर आमचे तसेच आहेत. आता कुणी ह्या पाण्यामुळं गावात आमच्या पुरी सध्या देईना ते.
लग्नाला असं कुणी पुरी सध्या देणार ते म्हणते पाणीच नाही तुमच्यात, पाणीच नाही. तुलाच दिलंय तेच आमचं बिकट परिस्थिती झाली. म्हणून इकडं कुणी पाहुणा येत नाही, काही नाही, कारण रस्त्याची बी सोय नाही आणि काहीच नाही. पुरी बी आता लग्न सगळी आमच्या इथली वस्तीवरची चुलत निलत सगळी दिरं म्हणायचं सगळे आहेत. सध्या आलेले 40 पोरगे आमच्या इथं ह्या नुसत्या वस्तीवरच. पण असं त्यांना कुणी पोरगी सध्या देईना गेलेत. नुसत्या म्हणते तुमच्यात पाणी सध्या प्यायला नाही. इतकं आमचं गावाचं नाव बी कोरडेवाडी आणि झालंय बी कोरड्यासारखंच. असं इतकं अवघड झालंय आमचं. शेती भरपूर आहे आम्हाला, तुम्हाला सांगते. असं लई 15-15, 30-30 एकर शेती. पण नुसतं निसर्गाच्या त्याच्यावरच ते पण कधी पडतंय कधी नाही पडत. तिकोण पडलं तर काढायच्या टायमाला कधी नसतंय. त्याच्यामुळं पिकत बी नाही. कारखान्याला जात होतो, चलत होते बरेच दिवस. आता तर कारखाना बी चलाना. मिसनी चालू झाल्या, 2-2 महिने कारखाने चलते. तिथून महागारी आलं तर इथं पाण्याचं असं असं जावा कुठं म्हणून असं सोडून जाण्यासारखं आमचं झालं. इतकं अवघड झालंय. अर्चना दत्ता यादव, गाव कोरडेवाडी, जिल्हा बीड, केस तालुका, कानिकनाथ वस्ती. इथे आम्ही राहतो. तिथे पाण्याची अशी टंचाई की दिवसभर आमचा अख्खा वेळ पाण्यात जातो. तरी पण 4 घागरी सगळं आम्हाला भेटत नाहीत. येळ घालवला तरी पोरांच्या शिक्षणाची अवघड आहे. लहान मुलाला 4थी पर्यंत जाईपर्यंत शाळा नाही, अंगणवाडी नाही, काही सगळं नाही. 5 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतंय. तिथनं पुढं पाणी आणून स्वयंपाक म्हणून लेकराला नेऊन सोडणं होतंय का? मग त्याच्यामुळं आज ही परिस्थिती आहे. मग सरकारनं ह्याच्यातर्फे काहीतरी निर्णय आमच्या की घ्यावा की शाळाची सोयी, दवाखाना, ही असं काही ना काहीतरी सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावा, ही मागणी आमची. जर सरकारनं नाही लक्ष केलं तर मग आम्ही मागायचं कोणाला? आज दवाखाना असला काही असलं माणूस जागा करते. आता महागाली 1 महिना 1.5 महिना झालं आमच्या सासूचं दुखायला लागलं. दुखायला लागलं, अटॅक आला. दवाखान्यात नेऊ सर अर्ध्या निम्या वाटतच गेल्या. जर समजा जवळ असतं गाडी यायला ह्याला वेळ लागला. जर गाडी टायमिंग आली असती तर ती गेल्या नसत्या. मग गाडी नाही आल्यामुळे त्या गेल्या का नाही? मग त्या गेल्या त्यांचे की आम्हाला अवघड वाटतंय ना. जर दवाखाना असता ते गेल्या नसत्या, आज आमच्यात असत्या. मग ह्याच्यासाठी आम्हाला जरा अवघड वाटतंय की सरकारनं आम्हाला दवाखान्याची सोयी, लेकराची आमच्या शिक्षणाची. आज 20 वर्ष झालं ह्याच्यात काहीच बदल झाला नाही. 20 वर्ष झालं माझ्या लग्नाला. हाय अशी परिस्थिती आमची हाय. आम्ही ऊस तोडतो. जर कारखान्याला नाही गेलं तर इथं पोट भरत नाही. जर पाऊस आहे तर तोपर्यंत इथं राहतो. पण पाऊस गेल्यावर पुढं चालून आमचं दुसरं उत्पन्न काही निघत नाही. रानं 5-5, 6-6 एकर आम्हाला आहेत. जर पाणी नसल्यामुळे काय करणार रानं असून तरी? मग त्याच्यामुळं पाण्याची जास्त आमची अडचण आहे. मुलाचे लग्न मुलं लग्नाला आलेत तरी मुलाचे लग्न नाहीत. जर मुलगी द्यावा लवकर नाही लग्न करावं, सरकार म्हणते लवकर लग्न करू नका. नाही जर लग्न करावं तर मुलाचं होत नाही. मग मुलाच्या लग्नासाठी मुलीचं लवकर करायला येते. मग आमची द्यायची आणि त्यांची घ्यायची, असं व्हायला लागले. जर आमची नाही द्यावं तर आमच्या मुलाला कोणी मुलगी देत नाही. कारण की म्हणते तुमच्या तर रोड नाही, पाणी नाही, दवाखान्याची सुविधा नाही. मग मुलगी तरी आम्हाला कोण देणार आहे? ह्याच्यामुळे म्हणते तुमची द्या, आमची घेतो. आता आपली मुलगी द्यायला गेलं तर आपण काय म्हणतो? शेती असावं, त्याच्या घरी पाणी असावा, त्याच्या घरी ऊस असावा. आणि जर समजा आपल्या घरी प्यायला पाणी नसले आपल्या तर कोण मुलगी देणार आहे? मग त्यांची आपली जशी आपल्या लेकी की अपेक्षा तशी त्यांची पण आहे की. मग ह्याच्यामुळे आम्हाला बी 15 वर्षात 14 वर्षातच लेकीचे आमचे लग्न करावं लागायले. जर पाणी असल्यावर इतकं लवकर आम्हाला लग्न करायची गरज नाही लागत. आणि सरकार म्हणतं इतके लवकर लग्न करू नका. मग नाही करा तर चौकून अडचण आहे. हे मी दशरथ संभाजी यादव, कोरडेची वाडी. हे पाण्याचा प्रस्ताव किंवा आमचे हे समजा मागासवर्गासारखे हे आदिवासीसारखे हे आमची वस्ती, कानिपनाथ वस्ती, हिला पाण्याचा कसलाच हे नाही. पहाटे 4 वाजल्यापासून बाया वाटेने पाणी भरून आणतात. एखाद्या बारीक फेऱ्याला कुठं जर एखाद्या असलं जवळजवळ अगर कसलं तर तिथे एकामेकाला पाण्याचं सुद्धा नाही. बाया एकामेकीच्या भांडणं खेळतात. भांडणं मग कशामुळे खेळतात? किंवा समजा पाणी भेटाना म्हणून करताना एकामेकीला तिला वाटतं मला भेटावा, तिला वाटतं मला भेटावा. मग ह्याच्यामध्ये ह्या बायाची भांडणं व्हायला लागली एकामेकाची. तरी आमची समजा योजना एवढी आज असन तर हे सरकारनं आमच्यावर काहीतरी थोडंसं आमच्याकडे लक्ष करावा की आम्ही आदिवासीमध्ये राहत असताना हे आमच्याकडे थोडं काहीतरी लक्ष करा ना सरकारनं. तुम्ही आमदार असतान, खासदार असतान, सगळे असतान, तरी तुम्ही समजा इकडे आमच्याकडे आदिवासीत असताना आमच्याकडे जर तुमचं लक्षच नसेल, तुम्हाला मतदान ज्या टायमाला लागतं त्या टायमाला तुम्ही आमच्याकडे
तुम्ही आमच्याकडे लक्ष करतात, तुम्ही आम्हाला इथे येतात, मतदान आम्हाला मागाय येतात. आम्ही गावापर्यंत आलो तरी समजा तुम्हाला आम्हाला तिथं आलं तर तुम्ही नुसतं मतदानाची फुली करून जातात आणि पुन्हा आम्हाला पाणी आहे का मेलात ते हे आम्हाला बघायला तयार नाहीत. मग आज आज आमच्या आजोबाची पिढी गेली, आमच्या बापाची गेली, आमची गेली. मग आज समजा ह्या 4 पिढ्या झाल्या, आमची लेकराची पिढी 5 झाली, 5वी चालू झाली. मग या 5 पिढ्यामध्ये आमच्या लेकराची लग्न सुद्धा नाहीत. कशामुळे लग्न नाहीत? आमच्या भागाला पाणीच नसल्यामुळे, पाणीच नाही तर मुली कोण देणार ह्यांना? मग तसं त्याच्या आमच्या हेतूसाठी पाणी तर मुली आम्हाला समजा देते ना, आम्हाला पाण्याचे ह्याची जर आमची व्यवस्था समजा रस्त्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था जर झाली तर आम्हाला कुणीतरी समजा त्याला आमच्या लेकराला मुली देते. जर आम्हाला समजा जर पाणीच नसेल तर आमच्या इथं मुली कोण देणार? आमचे का आम्ही असे लेकराचे जन्म आम्ही असेच घालायचे का? मग तर ते सरकारनं असं म्हणावं किंवा समजा तुमच्यासाठी पाण्याची योजना काय करायची ह्याची तरतूद त्यांनी करायला पाहिजे. हे आमची लेकरं बाळ हे आमचे कुठतरी मार्गदर्शन लागते. शाळा शिकायला गेलं तर आमच्या लेकराला शाळा नाही. आज इथं शाळा शिकायला गेलं तर आमच्यात वस्ती असताना आमच्या लेकराला लहान लहान छोटी छोटी लेकरं आहेत काही, ह्यांना जवळ नाही. 4 किलोमीटर लेकरं जाऊ शकतात का शाळामध्ये? तर मग त्या 4 वस्तीवर शाळा तिथं असायला पाहिजे तुमची समजा. मग ही लेकरं कशी तरी अक्षर ओळख करते. आमच्या 10वी पर्यंत लेकरू आमचं अजून कुठलं कसल्याच याचं शिकलं नाही, तर ह्याला मग मोहरा नोकरीचा काय प्रश्न कुठला कवा यायचा आहे? तर मग ह्याच्यावर समजा तुम्ही सरकारनं आमच्यावर थोडं काहीतरी लक्ष करायला पाहिजे ना. आरोग्य एखाद्या दवाखान्यात समजा जर कुठं झालं, एखाद्याचं दुखायला लागलं, एखादा म्हातारा माणूस असन त्याला न्यायची जर अवकात आली तर त्याला तिथपर्यंत जाऊसतो, दवाखान्यात जाऊसतो ते तिथं वाटायलाच मरायला लागलं. मग ह्याला एक यंत्रणा ह्याचपर्यंत यायला त्याला साधनच नाही, तर न्यायचं कशाने आम्ही हे? तर एवढी काळजीपूर्वक आम्ही तुम्ही सरकारनं आमच्यावर अति गंभीर परिस्थिती आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे ताळगी आमच्याकडे लक्ष करून हे बघितलं पाहिजे. तर तुम्ही असं राहता तरी आमची वस्ती अशाला अशी सापडासाप जागेवर होईल. मग ह्याचं तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही सरकारनं हे नियोजन बरोबर ठरवा. नमस्कार, मी स्वप्नील महादेव रुपे, राहणार कोरडेवाडी, तालुका केज, जिल्हा बीड. कोरडेवाडी जसं नाव आहे गावाचं कोरडेवाडी, तसं गाव हे पाण्या वाचून कोरडच पडलेलं आहे. ते बी आज गेली 35 वर्षापासून. कारण की 35 वर्षापासून या कोरडेवाडी गावाचा एक लढा चालू आहे, ते म्हणजे पाण्यासाठी. आणि गेली 2 वर्ष झालं आम्ही आंदोलन उपोषण करून निवेदन देऊन पोलीस प्रशासन असेल, इथले पुढारी असतील, प्रत्येकाला निवेदन देऊन थकलोत. शेवट आज गेली 2 वर्ष झालं आम्ही आंदोलन उपोषण करून शासनाला हेच दाखवतो की आम्हाला पाण्याची किती अडचण आहे. कारण की कोरडेवाडी हे गाव एक गेली 35 वर्षापासून ज्याच्यासाठी झटतंय किंवा ज्याच्यासाठी झगडतंय हा विषय फक्त पाणी. कारण की काय, कुठल्या बी व्यक्तीला जगण्यासाठी मूलभूत गरजा कोणत्या? शिक्षण, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा. आणि मेन म्हणजे काय, पाणी नसलं तर जगता येत नाही आणि धड कुठलं उत्पन्नही पिकवता येत नाही, म्हणजे थोडक्यात अन्नही नाही. ह्याच्यामध्ये एक 90% गाव म्हणजे कोरडेवाडीच नाही तर आसपासचा जो परिसर आहे आमच्या गावातला, एक 90% गाव पूर्ण ऊस तोडायला जाते. ह्याच्यात नुकसान हे होते की ऊस तोडायला गेल्याच्या नंतर घरी फक्त गावात काय उरतं आपल्या, लय झालं 400-500 म्हातारे कोतारे लोक, आणि जे की त्यांचे नातरुंड आहेत की लहान लेकरांना कारखान्याला नेता येत नाही. आणि जे की त्यांचं वाटोळं काय होतं की मुलांचं देखील शिक्षणाचं वाटोळं होतं. कारण की इतक्या लांब लोक 400-500 किलोमीटर लहान लेकरांना नेऊ शकत नाहीत. आणि मेन म्हणजे काय, आता एक साधारण 400-500 किलोमीटर लांब ऊस तोडायला लोक गेले तर इथं जे म्हातारे वयस्कर म्हातारमध्ये घरी राहतात गावात, त्यांच्यातला एखादा जर एक्सपायर झाला तर तिथून 12 किलोमीटर वापस येऊसतं तर त्या मौतीपाशी जिथं समजा व्यक्ती एक्सपायर झालाय तिथं एक्सपायर व्यक्तीपाशी रडायला सुद्धा माणूस नसतो ह्या गावात. आणि अडचण म्हणजे पाण्याची कशी माहिती आहे का, आता इथली एवढी मोठी अडचण आहे ह्याच्यामध्ये इथला प्रतिनिधी असेल, आमदार असेल, खासदार असेल, इथं पालकमंत्री इथं, त्याच्यानंतर आपल्या खासदार साहेब इथं, त्याच्यामध्ये काय आहे ना, इतक्या लोक इथं पुढारी असून एकही गावात कोणी लक्ष देत नाही. कारण त्यांचं एकच की त्यांना असं वाटतं की ह्या गावातून आपलं काय बंद पडतंय. आता पाण्यासाठी काही दिवसापूर्वी आम्ही मतदानावर बहिष्कार देखील टाकला होता. 18 पकड जातीचं आमचं गाव आहे. आता सगळीकडे एकच वातावरण काय चालू आहे की आम्हाला हे आरक्षण द्या, आम्हाला ते आरक्षण द्या. आमचं कोरडेवाडी गाव 18 पकड जातीचं गाव आहे. आम्हाला आरक्षण नको पण आम्हाला पाणी द्या. कारण की पाण्या वाचून जीवन जगणं अवघड झाले. पाणीच नाही तर जगून शेवट जगण्याचाच प्रश्न यायला लागला ना आमचा. शेवट आम्ही जर मरण्याच्या दारातच असतो तर आम्हाला आरक्षणाची काय गरज आहे. आता इथलं कमीत कमी साधारण 200 ते 300 मुलं आहेत गावातले, पाणी नाही म्हणून लग्न व्हायना. जर मुलगी मागाय गेलं तर त्यांच्या तिकडचे म्हणजे तुमच्याकडे रस्ता नाही यायला, पोरगी बघायला आलं, मुलगा बघायचं समजा आलं घरदार बघायला तर साधा रस्ता नाही, तर करायचं काय.
आणि इथं बऱ्याच गोष्टीपासून म्हणजे असं पूर्ण गाव वंचित आहे. आणि विषय काय आहे, ह्या गावाला टोटल 5,000 लोकसंख्या आहे. अंतर्गत 5,000 लोकसंख्येच्या अंतर्गत कमीत कमी 8 वस्त्या येतात. 8 वस्त्यामध्ये कुठंही जायला सोयीनुसार रस्ता नाहीये. बरं तिथं कसा बसा माणूस पोहोचतोय, तर तिथं पाणी नाहीये. आमची शासनाला एवढीच विनंती की आम्हाला फक्त पाणी द्या. बरं आता एक 12 महिने गावाला पाणी नसतंय, शेतीचं काही उत्पन्नच नाही करतायत आम्हाला. 12 महिने आम्ही कसं बसं भागवतोय आमचं. पण किमान हे जे महिन्यातले तीन महिने तर आपल्या वर्षातले जे की उन्हाळा, तर किमान उन्हाळ्यात आम्हाला पिण्याचं पाणी जरी यांनी 2 टाइम पुरवलं तरी शासनाचे उपकार आहेत आमच्यावर. पण त्यांना जर एवढी सुद्धा जर आमच्यावर जर किवदा येत नसेल तर आम्हाला मरण्याशिवाय कुठलाही उपाय आम्हाला पुढे दिसत नाही. कारण की इथून पुढे काय झालंय, इथून मागे आम्ही त्यांना निवेदनं दिलेत, अर्ज केलेत, आंदोलन केलेत, उपोषण केलेत, आम्ही फार जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये मी स्वतः काही गेल्या वर्षी जे हे लांबचं आंदोलन झालं साठवण तलावाविषयी, त्यावेळेस मी विष प्रशासन करण्याचाही प्रयत्न केला होता. पण तरी देखील आमची कोणी दखल घेतली नाही. जर का आता कमीत कमी शासनाला आम्ही एवढंच म्हणतो, हे 3 महिने उन्हाळ्यातले एवढी टंचाई आम्हाला पाण्याची, किमान आम्हाला त्यांनी जरी 3 महिने जरी आमची पिण्याच्या पाण्याची जरी सोय भागवली, 8-8 दिवस आम्ही आंघोळ्या नाही करू दे, फक्त 3 महिन्याची पाण्याची सोय जरी भागवली, शासनाचे आमचे उपकार होते. कारण की आज शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला माहित नसतात 3,000 योजना आहेत. केंद्र सरकार असेल, भारत सरकार असेल, त्यांच्या 3,000 या योजना ज्या कुठल्या अधिकाऱ्याला माहित नसताना सुद्धा आम्हाला त्यातले काही अनुभव आहेत. पण आम्ही त्यांना काय म्हणतो, आम्हाला काही नको, आम्हाला तुमचा 1 रुपया नको, आम्हाला कुठली योजना नको, आम्हाला कोणाचं आरक्षण नको, आम्हाला काही नको, आम्हाला कुठलं राजकारण नको, आम्हाला फक्त काय पाहिजे, पाणी. आम्हाला पाणी द्या, आम्ही सुधरू.